हाय, हॅलो, नमस्कार. आज आपल्या व्हिडिओमध्ये मी गृहिणींविषयी थोडं बोलावंसं वाटतं म्हणून मी आज थोडं बोलणार आहे. गृहिणी म्हणजे काय फक्त घर सांभाळणारी व्यक्ती नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचा एक मजबूत आधारस्तंभ असते. तिचं काम कोणत्याही पगाराशिवाय, सुट्टीशिवाय आणि कौतुकाची अपेक्षा न ठेवता सतत चालू असते. घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणं, मुलांवर संस्कार करणं, घराची व्यवस्था सांभाळणं आणि कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणं ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी ती नेहमीच पार पाडत असते. समाजात अनेकदा नोकरी करणाऱ्या व्यक्तींना जास्त मान दिला जातो, परंतु गृहिणीचे योगदानही तितकेच मोलाचे असते. तिच्या परिश्रमामुळेच कुटुंबातील इतर सदस्यही आपापली स्वप्ने पूर्ण करू शकतात. घरातील आनंद, शिस्त आणि प्रेम जपण्यामागे गृहिणीचे मोठं योगदान असतं. गृहिणीचे कार्य पैशात कधी मोजता येतं का हो? ती आपल्यासाठी, कुटुंबासाठी वेळ, प्रेम, त्याग आणि समर्पण करते. त्यामुळे गृहिणी असणे ही केवळ भूमिका नसून ती एक मोठी जबाबदारी आहे. काय बरोबर ना? आणि ही अभिमानाची देखील गोष्ट आहे. प्रत्येक गृहिणीला तिच्या कार्यासाठी आदर, सन्मान आणि कृतज्ञता ही मिळालीच पाहिजे. खऱ्या अर्थानं घराला घरपण देणारी व्यक्ती म्हणजे गृहिणी असते. तिच्या अथक परिश्रमांमुळेच कुटुंब सुखी, समाधानी आणि प्रगतिशील बनतो. म्हणूनच प्रत्येक गृहिणीचा सन्मान करणे हे आपल्या संस्कृतीचं आणि कर्तृत्वाचं हे प्रतीक असतं. असो, हे आपल्या गृहिणींबद्दलचं माझं एक मत झालं. तुमचं काय मत आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो संध्याकाळी आज बनवली होती मी मस्तपैकी अंडा मसाला. तर तुम्हाला आमची अंडा मसाल्याची रेसिपी नक्की आवडेल बघा. खानदेशी पद्धतीने बनवली आहे. कांदा, खोबरं, लसूण मिक्सरला छानपैकी वाटून घेतलं आणि आपलं ते तेलामध्ये परतून घेतलं आणि अंडे एका साईडला बॉईल करून घेतले आणि ते मसाल्यामध्ये टाकून घेतले. आपल्याला जेवढी ग्रेव्ही आहे तेवढं पाणी ते टाकून घ्यायचं आणि एक 5-7 मिनटात आपली भाजी इथे रेडी होऊन जाते. तुम्ही बघू शकता इतकी छान भाजी झालेली आहे. अशा पद्धतीने आपण अंडा मसाल्याची भाजी चपाती किंवा भातसोबत तुम्ही नक्की खाऊ शकता. आणि मी आज तुम्हाला माझं गृहिणींबद्दलचे जे मत सांगितलं ते तुम्हाला कसं वाटतं, हे पटतं आहे का, ते कमेंट करून प्लीज नक्की कळवा. जर तुम्ही चैतालीज रेसिपीवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या गृहिणींपर्यंत पोहोचवा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.